डोंबिवली महापालिकेच्या वतीने 2008 मध्ये लक्ष्मण मोरे यांना लाल चौकी ते टपरीसाठी परवाना दिलेली होती आणि त्या परवान्यानुसार ती टपरी टाकलेली आहे आणि त्याचं सगळं टॅक्स वर्षाचं जे आहे ते भरत आलेलं आहे। अधिकृत टॅक्स भरल्यानंतर सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कवाडाच्या अधिकाऱ्यांनी येऊन ती टपरी तोडलेली आहे। ते सांगतात फुटपाथवर आम्हाला काहीच करून द्यायचं नाहीये। मुळातच ती टपरीचा जो लायसन आहे शारदा मंदिरच्या इथला तोच लायसन तिथं आमची टपरी आहे। मग या दिव्यांगांनी करायचं काय? अधिकृत असताना सुद्धा जर महापालिका अशा पद्धतीचा अन्याय करत असेल तर महापालिकेला चांगल्या प्रकारचं उत्तर मिळेल। याचं कारण असं आहे सगळे दिव्यांग रस्त्यावर उतरतील आणि घेराव घालतील, याचा जो काही परिणाम होईल ती महापालिकेला भोगावा लागेल। आज जो स्टॉल तोडलेला आहे लक्ष्मण मोरे यांचा, हा स्टॉल अधिकृत आहे, त्याचा परवाना असताना सुद्धा महापालिकेने तो स्टॉल तोडलेला आहे। याच्यावरती नक्कीच अपंग विकास महासंघ असेल हे नक्कीच त्याच्यावर येतील आणि पूर्ण उद्रेक निर्माण होईल दिव्यांगांसाठी। तर दिव्यांगाच्या पोटाला पाय आहे, दिव्यांगांनी काय भीक मागायची का, चोऱ्या करायच्या का? अरे जे करतात त्यांना तुम्ही करत नाहीये आणि प्रामाणिक जे काम करतात आमचा दिव्यांगन बांधव त्यांना तुम्ही अशा पद्धतीने शिक्षा देता। काय आमचं चुकलं होतं? आम्हाला आमची परवानगी असताना सुद्धा या लोकांनी आमचा स्टॉल तोडलेला आहे।